नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश लेंडव्यास आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान प्रकरण क्रमांक 6 द्रव्याचे संघटन या प्रकरणाचा यापूर्वी आपण भाग 1 पाहिलेला आहे. आज आपण भाग 2 म्हणजे पार्ट 2 याचा अभ्यास करणार आहे. अगोदरच्या भागामध्ये आपण पदार्थाच्या अवस्था, स्थायू द्रव, वायू, त्यानंतर पदार्थाचं वर्गीकरण करत असताना त्याच्यामध्ये असलेले रासायनिक संघटन, याच्यावरून परत वर्गीकरण आपण 3 भागामध्ये केलं होतं: मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे. आता याच्या पुढचा भाग आपण आज अभ्यास करणार आहोत. आता या अभ्यासामध्ये सुद्धा पदार्थाचं वर्गीकरण, या वर्गीकरणामध्ये पहिला भाग येतो तो म्हणजे मूलद्रव्ये. मूलद्रव्याची आपण यापूर्वी एक असं व्याख्या पाहिलेली आहे. मूलद्रव्ये म्हणजे काय की ज्याचं आपल्याला रासायनिक पद्धतीने किंवा भौतिक पद्धतीने विघटन करता येत नाही किंवा अपघटन करता येत नाही, अशा सर्व पदार्थांना आपण मूलद्रव्ये असे म्हणतो. की ज्या पदार्थाचं सर्व अणू आणि रेणू एकसारखे असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नसतो, यांना आपण मूलद्रव्ये असे म्हणतो. आता या मूलद्रव्याचे 3 प्रकार पडतात. या 3 प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे धातुरूप मूलद्रव्ये, दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अधातुरूप मूलद्रव्ये, आणि यानंतर तिसरा एक प्रकार पडतो तो म्हणजे धातुसदृश मूलद्रव्ये. पहिला प्रकार आहे धातुरूप मूलद्रव्ये, दुसरा प्रकार आहे अधातुरूप मूलद्रव्ये, तिसरा प्रकार आहे तो म्हणजे धातुसदृश मूलद्रव्ये. आता या मूलद्रव्याचं 3 गटामध्ये वर्गीकरण करत असताना त्या पदार्थाचे भौतिक गुणधर्म किंवा त्याचे असलेले रासायनिक गुणधर्म याच्यावरून धातू, अधातू आणि धातुसदृश मूलद्रव्ये यांच्यामध्ये वर्गीकरण केलं जातं. आता पहिला मुद्दा आला तो म्हणजे धातुरूप मूलद्रव्ये यांचे सर्वसामान्यपणे भौतिक गुणधर्म कोणते. आपण दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारच्या पदार्थाचा किंवा वस्तूचा वापर करत असतो. उदाहरणार्थ तांबे असेल, ॲल्युमिनियम असेल, सोने असेल, चांदी असेल किंवा ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, प्लॅटिनम असेल, सिलिकॉन असेल, अँटिमन असेल, यासारख्या पदार्थाचा आपण नेहमी याच्यामध्ये असणारा अभ्यास करत असताना किंवा बघत असतो. हे बघत असताना या पदार्थाचं वर्गीकरण कोणती मूलद्रव्ये धातुरूप आहेत, कोणती मूलद्रव्ये अधातुरूप मूलद्रव्ये आहे आणि कोणती मूलद्रव्ये अधातुरूप मूलद्रव्ये आहे, याचं वर्गीकरण करताना काही भौतिक गुणधर्माचा अभ्यास केला जातो. त्याच्यामध्ये भौतिक गुणधर्मामध्ये पहिला गुणधर्म जर आपण बघितला तर पदार्थाची असलेली अवस्था. आता अवस्थेमध्ये जर निश्चित तर धातुरूप मूलद्रव्ये ही सर्वसामान्यपणे स्थायीरूप अवस्थेमध्ये असतात. कोणत्याही प्रकारचं जर आपण धातुरूप मूलद्रव्ये घेतलं तर ही धातुरूप मूलद्रव्ये स्थायीरूप अवस्थेमध्येच आपल्याला आढळतात. याच्यामध्ये एक अपवाद आहे तो म्हणजे पारा आणि गॅलियम. पारा हा कक्ष तापमानाला धातुरूप मूलद्रव्य असून सुद्धा ते द्रवरूप अवस्थेमध्ये असतं, आणि दुसरं उदाहरण ते म्हणजे गॅलियम. आता पाऱ्याचं आपण निरीक्षण केलं तर पारा आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर आपलं ताप मोजतात. ताप मोजताना जी तापमापी वापरली जाते त्या तापमापीमध्ये जो चकाकणारा पदार्थ असतो तो म्हणजे पारा. पारा हा उष्णता दिल्या असता तो प्रसरण पावतो आणि ह्या गुणधर्मामुळे तापमापीमध्ये पाऱ्याचा वापर केला जातो, परंतु तो द्रवरूप अवस्थेमध्ये असतो. पण इतर सर्व मूलद्रव्ये हे स्थायीरूप अवस्थेमध्ये असतात. हा पहिला मुद्दा झाला की धातुरूप मूलद्रव्ये हे स्थायीरूप अवस्थेमध्ये असतात. आता दुसरा गुणधर्म कोणता वापरला जातो तर त्यांना तेज असतं. तेज म्हणजे चकाकी आपण म्हणतो त्याला. धातूंना धातूचे जे कंपल्सरी असते. उदाहरणार्थ आपण अलंकार बनवण्यासाठी आपण सोन्याचा वापर करतो किंवा चांदीचा वापर करतो. सोनं हे चकाकतं किंवा त्याला तेज असतं, चांदी ही सुद्धा चकाकते म्हणजे त्याला तेज असतं. त्याबरोबर तांब्याची जर भांडी बघितली तर तांब्याची भांडी आपण जर थोडीशी साबणाने स्वच्छ केली की ती अतिशय चकाकतात. आणि यांच्यामध्ये चकाकी हा गुणधर्म असल्यामुळे किंवा त्याचा तेज असल्यामुळे एखाद्या पदार्थाचा परावर्तक पृष्ठभाग तयार करण्यासाठी, परावर्तक पृष्ठभाग म्हणजे काय की ज्याच्यावरती प्रकाश किरण पडले असतात ते परावर्तित होतात, अशा एखाद्या पदार्थाचा परावर्तक पृष्ठभाग करण्यासाठी आपण सोने, चांदी, तांबे किंवा ॲल्युमिनियमचा सुद्धा काही वेळा वापर करत असतो. आपण निरीक्षण केलं असेल, आपण जर मिठाईच्या दुकानामध्ये गेलो, पेढे घेत असताना किंवा कोणत्याही प्रकारचं जर आपण याच्यामध्ये यासारखे काही पदार्थ घेताना त्याच्यावरती त्या पेढ्याच्या बाजूला एक वर्क असतो.
वर्क असतो, हा वर्क बनवताना चांदीचा वर्क बनवला असतो, त्यामुळे त्याला चकाकी येण्यासाठी. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या धातूला धातू तेज हे कंपल्सरी असतं. तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे धातू हे कठीण असतात. आपण सोने असेल, चांदी असेल, लोखंड असेल, ॲल्युमिनियम असेल यासारखे जर पदार्थ निरीक्षण केलं तर ते कठीण असतात. आणि कठीण असल्यामुळे आपोआप त्याच्यामध्ये काही धातू असे आहेत की त्याच्यामध्ये असणारे अतिशय मऊ असतात. सर्व धातू हे कठीण असतात, पण त्याच्यामध्ये अपवाद आहे. काही धातू असून त्यामध्ये कठीण असतात तर अतिशय मृदू असतात, म्हणजे मऊ असतात. उदाहरणार्थ जर आपण सोडियम हा जर धातू घेतला किंवा सोडियम हे जर मूलद्रव्य घेतलं तर सोडियम हे मूलद्रव्य धातृ मूलद्रव्य असताना सुद्धा आपण त्याला चाकूने कापू शकतो, म्हणजे एवढं ते मऊ असतं. म्हणून याचं उदाहरण सांगितलं अपवादामध्ये कोणतं, सोडियम आणि त्यानंतर आणखी दुसरं येते म्हणजे असं त्यामध्ये पोटॅशियम. म्हणजे हे आपल्याला सोडियम हा धातूने सहजासहजी कापता येतो, इतर सर्व कठीण असतात. आता तिसरा आला तो म्हणजे कोणता असताना धातूचं वर्गीकरण करत असताना किंवा तन्यता. तन्यता म्हणजे काय की एखाद्या पदार्थाला आपण ताणला असता किंवा ओढला असता जर त्याचं बारीक तारेमध्ये रूपांतर होत असेल तर त्याला आपण तन्यता गुणधर्म असे म्हणतो. आपण निरीक्षण करत असताना विद्युत वाहक तारा तयार करत असताना तांब्याचा वापर केला जातो, ॲल्युमिनियमचा वापर केला जातो. तांब्याला ताणला असता किंवा ओढला असता त्याचं बारीक तारेमध्ये रूपांतर होतं. ॲल्युमिनियमला ताणल्या असता किंवा ओढला असता त्याचं बारीक तारेमध्ये रूपांतर होतं. म्हणून विद्युत वाहक तारा तयार करत असताना आपण याच्यामध्ये तांब्याचा किंवा ॲल्युमिनियमचा वापर करतो. त्यानंतर सोन्यामध्ये सुद्धा अतिशय तीक्ष्ण असं त्यामध्ये तन्यता गुणधर्म असतो. याचं बारीक जर उदाहरण बघितलं तर अलंकार बनवत असताना सोन्याचा वापर केला जातो आणि सोन्याचे धातू हे अतिशय नाजूक असतात आणि बारीक तारेपासून बनलेले असतात. याचं जर निरीक्षण केलं असेल, 1 ग्रॅम जर आपण सोनं घेतलं आणि तेच एवढं आपण असं हळूहळू जर ताणलं तर त्याची जवळजवळ 2 किलोमीटर लांबीची बारीक तार बनू शकते. म्हणजे सोन्यामध्ये एवढ्या प्रकारचा संचामध्ये तन्यता गुणधर्म असतो. तन्यता म्हणजे ताणला असता किंवा ओढला असता बारीक तारेमध्ये रूपांतर करणे, म्हणजे धातूमध्ये तन्यता हा गुणधर्म असतो. म्हणजे मूलद्रव्याचं वर्गीकरण करत असताना या गुणधर्माचा सुद्धा वापर केला जातो. दुसरं सांगितलं ते म्हणजे वर्धनीयता. वर्धनीयता म्हणजे काय की ज्याला दाबला असता किंवा ठोकला असता जसं पातळ पत्र्यामध्ये रूपांतर करता येतं त्याला आपण वर्धनीयता गुणधर्म असे म्हणतो. कोणत्याही प्रकारच्या धातूला आपण दाबला असता किंवा ठोकला असता त्याचं बारीक पत्र्यामध्ये रूपांतर करता येतं. म्हणून घराचं छप्पर करत असताना आपण जे पत्रे वापरतो ते पत्रे लोखंडाचे किंवा आपण ॲल्युमिनियमचे वापरतो. सोन्याचे अलंकार बनवत असताना सुद्धा बारीक त्याची प्लेट बनवली जाते, म्हणजे त्याच्यामध्ये वर्धनीयता हा गुणधर्म असतो. तिसरं सांगितले ते म्हणजे धातू हे उष्णतेचे वहन करत असतात, म्हणजे सुवाहक असतात. सुवाहक म्हणजे काय की ज्याच्यातून विदरेचं वहन होतं त्याला आपण सुवाहक असे म्हणतो. आणि दुसरा त्याच्यात मुद्दा येतो तो म्हणजे दुर्वाहक. दुर्वाहक म्हणजे ज्याच्यातून विदरेचं वहन होत नाही. पण धातू वस्तूंच्यामध्ये सर्वसामान्य याच्यामध्ये उष्णतेचे सुवाहक असतात, त्याचबरोबर ते विदरेचे सुवाहकसुद्धा असतात. आता त्याच्यानंतर पुढचा गुणधर्म तो घनता. घनता सर्वसामान्य धातूचा धातूची घनता ही इतर पदार्थापेक्षा जास्त असते. आपोआप त्याच्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम. सोडियमचं जर निरीक्षण केलं तर सोडियमची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते. केरोसिन असं ज्यामध्ये असताना पाण्यात त्याच्यामुळे काय होतं, सोडियम किंवा पोटॅशियम ह्याच्यामध्ये पाण्यावरती तरंगू शकतं, त्याची घनता ही कमी असते. आणखी उदाहरण सांगितलं ते म्हणजे लिथियम. लिथियमची घनता 0.53 ग्रॅम पर cc आहे. पाण्याची घनता 1 आहे आणि त्याच्यापेक्षा असण्याची घनता कशी आहे, कमी आहे. नंतरचा मुद्दा तो म्हणजे द्रवणांक आणि उत्क्रांक. द्रवणांक म्हणजे काय की ज्या स्थायूला आपण उष्णता दिली असता स्थायूचं द्रव्यामध्ये रूपांतर होतं, आपण त्याला द्रवणांक असे म्हणतो. उत्क्रांक म्हणजे काय, द्रव्याचं वायूमध्ये रूपांतर होतं त्याला आपण उत्क्रांक असे म्हणतो. तर स्थायू पदार्थाचा उत्क्रांक आणि द्रवणांक हा जास्त असतो. लोखंडाचं निरीक्षण केलं तर लोखंडाचा द्रवणांक हा 2750 आहे आणि त्याचा उत्क्रांक हा 3250 आहे. म्हणजे पाण्याचं जर निरीक्षण केलं तर पाणी हे 100 त्याच्यामध्ये गरम होतं, म्हणजे उकळतं. पण लोखंडाला एवढी प्रचंड प्रमाणात आपल्याला उष्णता द्यावी लागते. म्हणून लोखंड वितळत असताना त्याच्यामध्ये विद्युत भट्टीचा वापर केला जातो. नंतर सांगितलं तो म्हणजे कोणता असा नादमयता. नादमयता म्हणजे काय, ज्याला आपण ठोकला असता किंवा दाबला असता जर विशिष्ट प्रकारचा आवाज येत असेल तर.
आपण निश्चित करतो असंच्यामध्ये आपल्या शाळेमध्ये असंच्यामध्ये तास संपला की किंवा तास संपत आला की शिपाई आपल्याला बेल वाजवतो म्हणजे तो घंटा वाजवतो. म्हणजे त्याच्यामध्ये नादमयता हा गुणधर्म आहे. म्हणजे मूलद्रव्याचं वर्गीकरण करत असताना पहिलं सांगितलं ते म्हणजे धातुरूप मूलद्रव्ये. धातुरूप मूलद्रव्यामध्ये पहिला त्याची अवस्था स्थायीरूप असतात, अपवाद पारा, त्यांना तेज असते. धातू हे कठीण असतात, अपवाद त्याच्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम. तन्यता तारेमध्ये रूपांतर करता येतं. वर्धनेता दाबला असता किंवा ठोकला असता पत्र्यामध्ये रूपांतर करता येतं. उष्णतेच्या आणि विदुराची असंच्यामध्ये ती सुवाहक असतात म्हणजे त्याच्यातून वाहन होत असतं. घनता जास्त असते, द्रवणांक आणि उत्प्लावनांक जास्त असतो आणि त्याच्यामध्ये नादमयता हा गुणधर्म असतो. म्हणून मूलद्रव्याचं वर्गीकरण करत असताना हे ज्याच्यामध्ये गुणधर्म आहेत त्याचे त्या मूलद्रव्याचं धातुरूप मूलद्रव्य याच्यामध्ये वर्गीकरण केलं जातं. आता दुसरा गट आला तो म्हणजे कोणता असताना अधातुरूप मूलद्रव्ये. अधातुरूप मूलद्रव्यांचं जर निश्चय तर त्यांची अवस्था अधातुरूप मूलद्रव्ये आपल्याला स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थेमध्ये आढळतात. स्थायू, द्रव आणि वायू. दुसरं सांगितले त्यांना धातून असं म्हणजे अधातूंना तेज नसते. नंतर ते ठिसूळ असतात. त्यांच्यामध्ये तन्यता आणि वर्धनेता गुणधर्म नसतो. ते उष्णतेचे आणि विदुराचे असंच्यामध्ये सुवाहक नसतात म्हणजे दुर्वाहक असतात. त्यांची घनता धातू आणि धातूपेक्षा असंच्यामध्ये कमी असते आणि त्याच्यामध्ये नादमयता हा गुणधर्म नसतो. आता या अधातूमध्ये बघत असताना एक मुद्दा आला तो म्हणजे कोणता असणार आहे की विद्युतधारेचं वहन. अधातुरूप मूलद्रव्ये ही विद्युतधारेची दुर्वाहक असतात म्हणजे त्याच्यातून विद्युतधारेचं वहन होत नाही. पण त्याच्यामध्ये एक अपवाद आहे. जसं आपण बघितलं धातूमध्ये पारा हा धातू असून तो द्रव अवस्थेमध्ये असतो. तसंच अधातू हे विद्युतधारेचे जरी दुर्वाहक असले तर त्याच्यामध्ये एक अपवाद आहे तो म्हणजे ग्राफाईट. ग्राफाईट हा अधातू असून सुद्धा त्याच्यातून विद्युतधारेचं वहन होत असतं. म्हणून आपण जर निश्चय केला असेल तर आपल्या बॅटरीमध्ये असलेला किंवा घड्याळामध्ये असलेला जो सेल असतो या सेलमध्ये आतली जी काळ्या रंगाची कांडी असते ही बनवण्यासाठी आपण ग्राफाईटचा वापर करत असतो. म्हणजे हा एक मुद्दा झाला धातू आणि अधातू. आता काही मूलद्रव्ये अशी आहेत की त्याच्यामध्ये ती धातू आणि अधातू या दोघांचे पण गुणधर्म दाखवतात. आता जी मूलद्रव्ये धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म दाखवतात त्यांचं वर्गीकरण तिसऱ्या प्रकारामध्ये केलं जातं. त्याला धातू सदृश्य मूलद्रव्ये असे म्हणतात. म्हणजे जी मूलद्रव्ये धातू आणि अधातू या दोघांचे गुणधर्म दाखवतात अशा मूलद्रव्यांना धातू सदृश्य मूलद्रव्ये असे म्हणतात. आता अशी मूलद्रव्ये कोणकोणती आहेत तर पहिला ते म्हणजे त्यांच्यामध्ये सिलिकॉन, दुसरं सांगितलं जर्मेनियम, अँटीमनी. आता ही जी मूलद्रव्ये आहे त्याच्यामध्ये बघा परत त्याच्यामध्ये कोणतं असणार आहे की जर्मेनियम, अँटीमनी, सिलिकॉन यासारखी जी मूलद्रव्ये असतात या मूलद्रव्यांना धातू सदृश्य मूलद्रव्ये असे म्हणतात. म्हणजे ही काही मूलद्रव्ये असे आहेत की त्याच्यामध्ये धातू आणि अधातू दोघांचे सुद्धा गुणधर्म दाखवतात. म्हणून आपण काय म्हणतो धातू सदृश्य मूलद्रव्ये असे म्हणतो. म्हणजे मूलद्रव्याचं वर्गीकरण करत असताना 3 गटामध्ये केलं तर पहिला गट सांगितला धातुरूप मूलद्रव्ये, दुसरा गट सांगितला अधातुरूप मूलद्रव्ये आणि तिसरा गट सांगितला तो म्हणजे असंच्यामध्ये कोणता असा धातू सदृश्य मूलद्रव्ये. म्हणजे आपण विविध प्रकारच्या पदार्थाचं निश्चय करत असताना त्याच्यामध्ये काहीमध्ये अवस्था, त्याच्यामध्ये असलेली तन्यता, वर्धनेता, चकाकी, द्रवणांक, उत्क्लनांक, घनता आणि नादमयता या सगळ्यांचा अभ्यास करून मूलद्रव्याचं या 3 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. ही झाली मूलद्रव्ये. आता दुसरा गट येतो तो म्हणजे कोणता असणार याच्यामध्ये असणार दुसरा मूलद्रव्याचं वर्गीकरणाला पदार्थाचं वर्गीकरण तर संयुगे. संयुगे कशाला म्हणायचं की 2 किंवा अधिक मूलद्रव्ये विशिष्ट वजनी प्रमाणामध्ये एकमेकांमध्ये संयुग पावले असता जो नवीन पदार्थ तयार होतो याला आपण संयुगे असे म्हणतो. 2 किंवा अधिक मूलद्रव्ये विशिष्ट वजनी प्रमाणामध्ये संयोग पावली असता जो नवीन पदार्थ तयार होतो याला आपण संयुगे असे म्हणतो. याची व्याख्या अगोदर पण आपण पाहिलेली आहे तरी पण एक असं परत येतं तुम्हाला त्याची व्याख्या सांगतो. याचं साधं उदाहरण पाहिजे संयुगाचं उदाहरण बघितलं असेल तर पाणी. आपण जे दैनंदिन जीवनामध्ये पाणी वापरतो पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं कसं याच्यामध्ये संयुग आहे.
म्हणजे 2:1 प्रमाणात हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकमेकांमध्ये संयोग पावल्यानंतर पाण्याच्या रेणूची निर्मिती होत असते. म्हणून पाण्याला आपण काय म्हणतो, संयुगे असे म्हणतो. दुसरं निरीक्षण केलं असेल आयर्न सल्फाईड. आयर्न सल्फाईड म्हणजे काय, गंधक आणि लोखंड हे विशिष्ट वजनी प्रमाणामध्ये एकमेकांमध्ये संयोग पावले असता किंवा त्याला आपण उष्णले असता आयर्न सल्फाईड हा काळ्या रंगाचा नवीन पदार्थ होतो, याला आपण संयुगे असे म्हणतो. आता ही जी संयुगे आहेत, या संयुगाचे परत 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे ते म्हणजे कार्बनी संयुगे, ही ज्याला आपण सेंद्रिय संयुगे असे म्हणतो. संयुगाचा पहिला प्रकार सांगितला कार्बनी संयुगे, म्हणजे त्याला आपण सेंद्रिय संयुगे असे म्हणतो. आणि दुसरा प्रकार येतो म्हणजे अकार्बनी संयुगे, की ज्याला आपण असेंद्रिय संयुगे असे म्हणतो. कार्बनी संयुगे आणि अकार्बनी संयुगे शॉर्टकटमध्ये सांगायचं म्हटलं तर ज्या संयुगामध्ये कार्बनचा समावेश असतो त्याला आपण कार्बनी संयुगे असे म्हणतो. आणि अकार्बनी संयुगे म्हणजे ज्या संयुगामध्ये असणारा कार्बनचा समावेश नसतो. थोडक्यात सांगा त्याच्यामध्ये, म्हणजे कार्बनी कार्बन असणे, अकार्बनी कार्बन नसणे. म्हणजे कार्बनी संयुगाला आपण सेंद्रिय असे म्हणतो आणि अकार्बनी संयुगाला आपण काय म्हणतो, ज्यामध्ये असेंद्रिय संयुग असे म्हणतात. असेंद्रिय संयुगाचं जर निरीक्षण केलं तर मीठ. आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण आहारामध्ये कसं वापरतो, मीठ वापरतो किंवा आपण सोडा वापरतो किंवा ज्यामध्ये लोखंड आलेला गंज असेल, मोरसूद असेल त्याला आपण नवसागर असे म्हणतो किंवा चुनखडे असेल, यासारखी जी त्यांच्यामध्ये संयुगे आहेत या संयुगाला असेंद्रिय म्हणजे अकार्बनी संयुगे असे म्हणतात. आता सेंद्रिय म्हणजे कार्बनी आणि कार्बनी अकार्बनी संयुगाचं निरीक्षण थोडक्यात त्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर कार्बनी संयुगाचं ज्वलन होतं, अकार्बनी संयुगाचं ज्वलन होत नाही. साधा आपण कागद घेतला, कागद पेटवला तर कागद पेटतो, म्हणजे त्याच्यामध्ये कागदाची निर्मिती करत असताना लाकडामध्ये संच्यामध्ये कार्बनी संयुगे असतात. दुसरं सांगायचं म्हटलं तर कार्बनी संयुगाच्या ज्याच्यामध्ये कागद पेटवला की कागद पेटल्यानंतर काय होतं, काळ्या रंगाची राख शिल्लक राहते. आणि ज्या संयुगाला आपण जाळण्याचा प्रयत्न केला किंवा ज्वलन करण्याचा प्रयत्न केला तर ती जळत नाहीत, त्यांना आपण अकार्बनी संयुग असे म्हणतात. म्हणजे काळ्या रंगाचा साका तिथे शिल्लक राहत नाही. इतर साके शिल्लक राहतात परंतु काळ्या रंगाचा साका तिथे शिल्लक राहत नाही. आता याचं जर निरीक्षण केलं तर उदाहरण परत यात सांगतो. अकार्बनी संयुगाचं मीठ. मिठाचं निरीक्षण केलं तर मीठ जळत नाही. आपण मीठ घेऊन जाळण्याचा प्रयत्न केला तर जळत नाही. जसा कागद घेणं गेली तो पटकन पेट घेतो तसं मीठ पेट घेत नाही. म्हणजे हा एक सांगितलं अकार्बनी संयुगाचं. आणखी आता तिसरा एक प्रकार पडतो. आतापर्यंत कार्बनी संयुगे आणि अकार्बनी संयुगे आपण पण अभ्यास करत आलो, परंतु आता त्याच्यामध्ये तिसरा प्रकार आला आहे तो म्हणजे त्यांच्यामध्ये जटिल संयुगे. आता जटिल संयुगे म्हणजे काय सांगितलं, या संयुगाच्या रेणूमध्ये अनेक अणूंनी तयार झालेली जटिल संरचना असते, याला आपण जटिल संयुगे असे म्हणतो. आता या जटिल संयुगाचं जर उदाहरण बघितलं असेल त्याच्यामध्ये क्लोरोफिन किंवा आपल्या रक्तामध्ये असलेलं हिमोग्लोबिन किंवा तिसरं सांगितलं की बी असंच्यामध्ये 12 हे एक व्हिटॅमिन आपण म्हणतो बघा, त्याला आपण म्हणतो सायनोकोबालमिन. हे आपल्याला आता सध्या बघतो आपण असं व्हिटॅमिनचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. आता ही जी संयुगे आहेत ही जटिल आहेत. बी व्हिटॅमिनचे संयुग आपण सहजासहजी घेऊ, डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय आपण घेऊ शकत नाही कारण हे जटिल आहे. इतर संयुगाच्या मानाने किंवा इतर जे व्हिटॅमिन असतात, सी व्हिटॅमिन असेल तर आपण लिंबू पाणी असेल किंवा असंच्यामध्ये आपल्याला साधी एक मेडिकलमध्ये गोळी मिळते सी व्हिटॅमिनची, आपण ती चुकून खाऊ शकतो, म्हणजे डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय याच्यामध्ये खाऊ शकतो त्याच्यामध्ये. परंतु हे कसं आहे, त्याच्यामध्ये बी कॉम्प्लेक्स हे जटिल आहे. म्हणजे जटिल संयुगाचं उदाहरण पाहिलं तर आता याच्यामध्ये सांगितलं क्लोरोफिन. या जटिल संयुगाची निर्मिती कशी होत असते तर मॅग्नेशियमचा समावेश असलेलं क्लोरोफिन. दुसरं सांगितलं हिमोग्लोबिन म्हणजे लोहाचा. आणि B12 म्हणजे काय सांगितलं, कोबाल्टचा समावेश असलेला. आता साधं एक उदाहरण बघा, आपण आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन असं त्याला आपण HB असं म्हणतो. रक्ताचा रंग हा लालसर असतो, लालसर काळपट असतो, म्हणजे त्याच्यामध्ये लोह असतं. आपल्या आजारी पडल्यानंतर आपले डॉक्टर असण्यामध्ये आपल्या रक्तामध्ये असलेले हिमोग्लोबिन ज्याला आपण HB असे म्हणतो चेक करतात. म्हणजे आपल्या हिमोग्लोबिन असलेलं त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढं आपला HBचा कॅल्क्युलेशन हे सगळ्यात जास्त असतं. आणि आपल्या शरीरामध्ये जर लोहाचं प्रमाण म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी असेल
तर डॉक्टर आपल्याला विविध प्रकारच्या गोळ्या देतात किंवा आपण काय होतं काही वेळेला आपल्याला चक्कर येते किंवा आपण काही वेळेला आजारी पडतो. म्हणजे हे जे लोहाचं जटिल संयुग असलेलं कोणतं सांगितलं याच्यामध्ये हिमोग्लोबिन सांगितलं. म्हणजे आपण जर निश्चय केलं तर संयुगे म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलं की 2 किंवा अधिक मूलद्रव्यात संयुग पावल्यानंतर जो नवीन पदार्थ आहे त्याला संयुग असे म्हणतो. संयुगाचे 3 प्रकार पडतात. पहिलं सांगितलं ते म्हणजे कार्बनी, ज्याला आपण सेंद्रिय संयुग असे म्हणतो. दुसरं सांगितलं अकार्बनी, की ज्याला आपण असं असेंद्रिय संयुग असे म्हणतो. आणि तिसरं सांगितले ते म्हणजे जटिल असलेली सर्वसामान्य त्यांच्यामध्ये सेंद्रिय संयुगे. हे झालं संयुगे. आता पुढचा प्रकार पडतो तो म्हणजे कोणता असणार, मिश्रणे. आता मिश्रणाचे प्रकार सांगितले आपण. मिश्रणाचं निश्चय केलं तर त्यांच्यामध्ये मिश्रण म्हणजे काय, की ज्या 2 किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात एकमेकांमध्ये मिसळले असतात. जसं संयुगामध्ये काय होतं, विशिष्ट वजनी प्रमाण लागतं, तसं मिश्रणामध्ये विशिष्ट वजनी प्रमाण लागत नाही. त्याला आपण मिश्रणे असे म्हणतो. आपण जर दररोज त्यांच्यामध्ये, आता सध्या कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे आपण भेळ खात नाही, पण भेळ हे लक्षात ठेवायचं मिश्रणच आहे. तुम्हाला अगोदर पण सांगितलं असेल, स्लॅब टाकत असताना जे मॉर्टर असतं, मॉर्टर म्हणजे खडी, पाणी, सिमेंट किंवा वाळू यांचं जे मिश्रण असतं, या मिश्रणाला आपण काय म्हणतो, मॉर्टर असे म्हणतो. आता हे जे मिश्रण आहे या मिश्रणाचे परत असण्यामध्ये 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे समांगी मिश्रण आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कोणता असताना, विषमांगी मिश्रण. आता समांगी मिश्रण कशाला म्हणायचं, तर समांगी मिश्रण म्हणजे काय, जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांनी मिळून एकच प्रावस्था बनत असते, म्हणजे एकच असंच्यामध्ये अवस्था बनत असते, त्याला आपण समांगी मिश्रण असे म्हणतो. समांगी मिश्रणाची व्याख्या, जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था म्हणजे अवस्था बनत असते, त्याला आपण समांगी मिश्रण असे म्हणतो. आता समांगी मिश्रणाचं जर निरीक्षण केलं तर उदाहरण, आपण सर्वसामान्य लिंबू सरबत बनवत असताना पाण्यामध्ये आपण साखर टाकतो. ती साखर आपण ढवळतो. साखर ढवळल्यानंतर काय होतं, साखर पूर्णपणे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये विरघळते. म्हणजे फक्त त्याची स्थायू आणि द्रव जर एकत्र आले असेल तर जे मिश्रण तयार होतं, या मिश्रणाची द्रव अवस्थाच राहते, एकच अवस्था होते. म्हणजे साखरेची जी स्थायू अवस्था ही पूर्ण नाही नष्ट होते, म्हणजे नाहीशी होते, आणि एकच अवस्था होते ते म्हणजे द्रव अवस्था. याला आपण समांगी मिश्रण असे म्हणतो. दुसरं उदाहरण बघितलं असेल तर अल्कोहोल आणि पाणी. अल्कोहोल आणि पाणी, पाण्यामध्ये जर आपण अल्कोहोल टाकलं तर हे पाण्यामध्ये मिसळतं म्हणजे त्याचं मिश्रण तयार होत असतं. हे सुद्धा समांगी मिश्रण आहे. याचं साधं उदाहरण बघितलं असेल तर आपण सध्या कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे आपण जे सॅनिटाईज वापरतो, सॅनिटाईज तयार करता असताना त्याच्यामध्ये अल्कोहोल आणि एक विशिष्ट प्रमाणात पाणी टाकून त्यांचं त्यांच्यामध्ये सॅनिटाईज केलं जातं. आता त्याच्यामध्ये इतर काही घटक आहेत, परंतु सॅनिटायझर हे आपल्याला द्रव अवस्थेमध्ये मिळतं, परंतु त्याच्यामध्ये पूर्णपणे त्यांच्यामध्ये अल्कोहोल त्याच्यामध्ये मिसळलं तर ते वेगळं दिसत नाही आपल्याला. म्हणजे याला काय त्यांच्यामध्ये समांगी मिश्रण असे म्हणतात. समांगी मिश्रण म्हणजे परत सांगतो, जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच अवस्था बनते किंवा प्रावस्था बनते, याला समांगी मिश्रण असे म्हणतात. याचं उदाहरण सांगितलं, साखर अधिक पाणी म्हणजे समांगी, अल्कोहोल आणि पाणी म्हणजे समांगी. आता हा एक प्रकार सांगितला. दुसरा प्रकार सांगितला तो म्हणजे विषमांगी मिश्रण. जेव्हा मिश्रणातील घटक 2 किंवा अधिक प्रावस्थांमध्ये आपल्याला विभागलेले असतात. पदार्थाच्या अवस्था स्थायू, द्रव आणि वायू यांच्यामध्ये 2 किंवा तिन्ही अवस्थेमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये त्या मिश्रणामध्ये स्थायू आहे, द्रव आहे, किंवा द्रव आहे, वायू आहे, किंवा स्थायू आणि वायू आहे, किंवा स्थायू, द्रव, वायू तिन्ही अवस्था त्याच्यामध्ये आहेत. अशा मिश्रणाला आपण विषमांगी मिश्रण असे म्हणतो. म्हणजे 2 अवस्था पण चालतील, 3 अवस्था पण चालतील. याला आपण काय म्हणतो, विषमांगी मिश्रण म्हणतो. उदाहरणार्थ पाणी आणि तेल जर आपण मिक्स केलं, समजा आपण एका ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये रॉकेल किंवा पेट्रोल टाकलं, तर पेट्रोल आणि पाणी मिक्स होत नाही. पेट्रोल आणि पाण्याच्यामध्ये मिक्स होतं नाही. दुसरं साधं उदाहरण बघितलं तर आपण पाण्यामध्ये, आपल्या घरामध्ये जर थोडंसं रॉकेल असेल, रॉकेल त्याच्यामध्ये टाकलं तर ते मिक्स होत नाही. किंवा आपल्या घरामध्ये असं पाण्यामध्ये आपण जर असं आपल्या घरामध्ये जर तेल असं हे तेल टाकण्याचा प्रयत्न केला तर सुद्धा ते मिक्स होत नाही. म्हणजे त्याच्या दोन्ही अवस्था वेगळ्या व्यासांच्यामध्ये वेगवेगळे दिसतात त्याच्यामध्ये. आता पाणी आणि वाळू. पाणी वाळू निश्चित, पाण्यामध्ये जर आपण वाळू टाकली तर पाण्याची अवस्था द्रव असते आणि वाळूची कशी होते, स्थायू होते. म्हणजे जसं आपण
साखर ही पाण्यावर टाकली तर काय झालं, ती विरघळली, पण वाळू त्याच्यामध्ये विरघळत नाही. अशा सर्वांना आपण विषमांगी मिश्रण असे म्हणतो. म्हणजे मिश्रणाचे संचामध्ये पहिला प्रकार सांगितला तो म्हणजे समांगी मिश्रण आणि दुसरा सांगितला तो म्हणजे कोणता असणार, विषमांगी मिश्रण. आता याच्यामध्ये परत एकदा रिपीट थोडक्यात सांगतो. त्याच्यामध्ये आपण जर निश्चित घेता त्याच्यामध्ये पहिला प्रकार सांगितला तो म्हणजे मूलद्रव्ये, दुसरा प्रकार सांगितला तो म्हणजे संयुगे आणि तिसरा प्रकार सांगितला तो म्हणजे मिश्रणे. एक थोडक्यात रिपीट जर सांगतो त्याच्यामध्ये पहिला प्रकार तो म्हणजे मूलद्रव्ये. मूलद्रव्याच्या 3 अवस्था, धातू, अधातू आणि धातुसदृश्य. म्हणजे मूलद्रव्याचे धातुरूप मूलद्रव्ये, अधातुरूप मूलद्रव्ये आणि धातुसदृश्य मूलद्रव्ये. धातुरूप मूलद्रव्याचे सांगितलं त्याच्यामध्ये काय सांगितलं, धातुरूप मूलद्रव्ये ह्याच्यामध्ये फक्त स्थायू अवस्थेमध्ये आढळतात, अपवाद पारा. पण अधातुरूप मूलद्रव्ये स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थेमध्ये आढळतात. आता धातूमध्ये आणखीन बघितलं तर धातूंचा याच्यामध्ये तन्यता गुणधर्म असतो, अधातूमध्ये तन्यता गुणधर्म नसतो. धातूमध्ये असा वर्धनीयता गुणधर्म असतो, अधातूमध्ये वर्धनीयता गुणधर्म नसतो. धातूची घनता ही जास्त असते, अधातूची घनता ही कमी असते. धातू हे कठीण असतात, पण अधातू हे ठिसूळ असतात. अपवाद त्याच्यामध्ये कार्बन हा कठीण असतो. धातू हे उष्णतेचे आणि विदराचे असणार सुवाहक असतात, अधातू हे उष्णतेचे आणि विदराचे दुर्वाहक असतात. अपवाद ग्राफाईट. नंतर शेवटचा मुद्दा म्हणजे धातूंना नादमयता हा गुणधर्म असतो, म्हणजे विशेष प्रकारचा आवाज होतो, पण अधातूमध्ये नादमयता हा गुणधर्म नसतो. म्हणजे धातू आणि अधातूमध्ये असलेला फरकसुद्धा आपण सांगू शकतो. आणि तिसरा प्रकार सांगितला तो म्हणजे कोणता असणार की धातू सदृश मूलद्रव्ये. जी मूलद्रव्ये धातू आणि अधातू या दोघांचे गुणोत्तर करतात, अशा सर्व संचामध्ये मूलद्रव्यांना आपण धातू सदृश मूलद्रव्ये असे म्हणतो. म्हणजे याचं जर उदाहरण बघितलं असेल तर जर्मेनियम असेल, अँटिमिनी असेल, सिलिकॉन असेल, यासारख्या सर्व मूलद्रव्यांना धातू सदृश मूलद्रव्ये असे म्हणतात. सिलिकॉनचं जर निरीक्षण केलं तर असेल तर सिलिकॉनचं आपण याच्यामध्ये हे जे स्फटिक आहे याचं एक उदाहरण पाहिलं असेल तुम्ही 7वीला, की सिलिकॉन या मूलद्रव्याचा जर असंच्यामध्ये प्रकाश व्होल्टाईक घटामध्ये वापर केला जातो. प्रकाश व्होल्टाईक घट म्हणजे सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करण्यासाठी ज्या घटाचा वापर केला त्याला प्रकाश व्होल्टाईक घट असे म्हणतात. त्याच्यामध्ये सिलिकॉन या धातू सदृश्य मूलद्रव्याचा वापर केला जातो, की जो सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करण्यासाठी किंवा कन्व्हर्ट करण्यासाठी आपण वापर करत असतो. आपण जर एक्सप्रेशन जात असताना किंवा रस्त्याने जात असताना जिथं कोणत्याही प्रकारची लाईट नाही, तार नाही, काही नाही, अशा ठिकाणी मात्र सिग्नल आपल्याला दिसतात. किंवा कोणत्याही प्रकारच्या ग्रामपंचायतमध्ये गेलो तर संचामध्ये ग्रामपंचायत ऑफिसच्या समोर, तलाठी ऑफिस समोर संचामध्ये आपल्याला जी लाईट दिसते संध्याकाळी, ही सुद्धा प्रकाश व्होल्टाईक घटापासून सुद्धा वापर केला, म्हणजे सोलार सेलपासून तयार केली असते. म्हणजे हा एक प्रकार सांगितला त्याच्यामध्ये. आता मूलद्रव्यानंतर दुसरा आला तो म्हणजे कोणता असणार, संयुगाचा आपण अभ्यास केला. संयुगे सांगितलं, संयुगाचे तुम्हाला संचामध्ये प्रकार सांगितले, कार्बनी संयुगे, अकार्बनी संयुगे. कार्बनी संयुगाला आपण कार्बनी संयुगाला आपण सेंद्रिय म्हणतो आणि अकार्बनी संयुगाला आपण काय म्हणतो, असेंद्रिय असे म्हणतो. असेंद्रियचं उदाहरण सांगितलं तुम्हाला मीठ, नंतर सोडा असेल, नवसागर म्हणजे त्या नवसागर असेल, यालाच आपण काय म्हणतो सर्वसाधारण याच्यामध्ये सर हे अकार्बनी आहे. आणि शेवटचं सांगितले ते म्हणजे जटिल घासांच्यामध्ये कार्बनी संयुगे, जटिल संयुगे. जटिल संयुगे म्हणजे काय की अति जटिल जीवाणूंपासून बनलेली जटिल संयुगे असे म्हणतो. काही वेळेला आपण आहार घेत असताना काही वेळेला संचामध्ये आपण डॉक्टर आपल्याला सांगतात की हलका आहार खा. हलका म्हणजे काय, त्याच्यामध्ये जटिल संयुगे कमी प्रमाणात असतात. दुसरं संचामध्ये जटिल संयुगाचं उदाहरण सांगितलं तुम्हाला, रक्तामध्ये असलेलं हिमोग्लोबिन असलेलं लोहापासून बनलेलं कोणतं असतं याच्यामध्ये हिमोग्लोबिन. मॅग्नेशियमपासून बनलेलं कोणतं असतं, क्लोरोफिल सांगितलं, किंवा बी कॉम्प्लेक्स सांगितलं त्याच्यामध्ये. यासारख्या संचामध्ये असणं याला आपण काय म्हणतो, जटिल संयुग असे म्हणतो. आणि तिसरा प्रकार पाहिला तो म्हणजे कोणता, मिश्रण. 2 किंवा अधिक पदार्थ एकमेकांमध्ये मिसळले असतात, जो नवीन पदार्थ कोणतेही प्रमाण मिसळले असतात, जो नवीन पदार्थ आपण काय म्हणतो, मिश्रण असे म्हणतो. उदाहरणार्थ भेळ, मॉर्टर सांगितलं तुम्हाला. याचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार सांगितला तो म्हणजे समांगी मिश्रण आणि दुसरा प्रकार सांगितला तो म्हणजे विषमांगी मिश्रण. पहिला प्रकार सांगितला समांगी आणि दुसरा कोणता सांगितला तुम्हाला, विषमांगी मिश्रण. धन्यवाद.